नमस्कार मित्रांनो. आज विषय असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये जे बोगस दिव्यांग आहेत, शासकीय कर्मचारी मध्ये त्यांची आज चौकशी चालू आहे बीडमध्ये. आणि त्यांची तपासणी चालू आहे, फेर तपासणी. कारण बीड जिल्ह्यामध्ये बरेच असे बोगस लोक आहेत की जे दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून बोगस नोकऱ्या करत आहेत. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आज कर्तव्यदक्ष तुकारामजी मुंडे साहेब अधिकारी हे आलेले आहेत, त्यामुळं 100% दिव्यांग व्यक्तींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु ही जी चौकशी करणार आहेत, त्या चौकशीला सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये लोक नसायला पाहिजे. याच्यावर स्वतः म्हणजे एक मुंडे साहेबांनी एक टीम निवडायला पाहिजे आणि ती टीमच याच्यावर काम केलं पाहिजे. हे लोक जे आहेत हिताचेच कर्मचारी, हिताचेच तपासणी अधिकारी, तर हे संगनमत होणार. आणि हे पुन्हा अजून त्याच्यामध्ये काही तथ्य दिसणार नाही. हे सारखं हेच हेच म्हणजे चालू असणार की बोगस चालू. त्याच्यामुळे ही जी चौकशी ही अशी क्लिअर अशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात फार बोगस प्रमाणपत्र आहेत, जे की दलालांनी एजंटांनी चेरीमेरी घेऊन दिलेले आहेत. आणि ते सुद्धा चौकशी, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशी माझी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडे मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अपंगाचं जे आरक्षण आहे, 5% आरक्षण, ह्या आरक्षणाचा लाभ सर्वात जास्त हेच लोक घेतात, बोगस. आणि ओरिजिनल आधी लोकांना भेटत नाही. तरी आज जी चौकशी बीडमध्ये चालू आहे, ही चौकशी एकदम निपक्ष आणि पारदर्शकता पद्धतीने व्हायला पाहिजे. याच्यामध्ये बरेच लोक हे अधिकारी असतील, दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेऊन लागलेले, हे घरी जातील अशी मला अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट, आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब, मी आपणास विनंती करतो की बीड जिल्ह्यामध्ये ज्या मूकबधीर, अपंग यांच्या शाळा आहेत, यांची पण चौकशी करा. कारण हे ज्या दिवशी इन्स्पेक्शन असतं, त्याच दिवशी हे लोक त्या विद्यार्थ्यांना घेऊन येतात. आणि त्या दिवशी तुम्हाला म्हणजे तुमच्या अधिकारी लोकांना दाखवतात की आमच्याकडे हे एवढे विद्यार्थी हाजिरीपट आहे, आमचे एवढे एवढे विद्यार्थी आहेत. हे सगळं खोट आहे. ह्या संस्था अजिबात चालू नसतात, काही नसतात. फक्त तेवढ्याच वेळात तुम्ही इन्स्पेक्शन येण्याच्या टायमालाच, चौकशीच्या टायमालाच ह्या शाळा चालू असतात. या अशा बोगस संस्थांचा देखील पर्दाफाश केला पाहिजे. आणि यांना पण, यांच्या पण चौकशी करून ह्या असल्या संस्था बंद करून टाकल्या पाहिजे. शासनाची दिशाभूल करणाऱ्या संस्था आहेत आणि ह्यांच्यामुळे ह्या सुद्धा बंद केल्या पाहिजेत, अशी माझी आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्याकडे मागणी आहे, आमच्या दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने. जय हिंद.